अशा रीतीने वसंत व सुंदराचा दिनक्रम सुरू झाला. सुवर्ण आपल्या बोबड्या बोलाने दोघांच्या आयुष्यात आनंद भरू लागली. तुटपुंज्या उत्पन्नावर देखील वसंत व सुंदरा सुख समाधानाने आपले आयुष्य जगत होते. पण या सुखाच्या क्षणाला कोणाची तरी नजर लागली. त्या दिवशी वसंत सुवर्णाला शाळेत सोडून आपली केळांची पाटी घेऊन आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसला. हळूहळू स्टॉपवर वर्दळ वाढू लागली. वसंत हसतमुखाने आपल्या ओळखीच्या ग्राहकांशी बोलत बोलत केळी विकत होता. सिग्नल लागला. गाड्या थांबल्या. एका कारमधील एक लहान मूल केळी पाहून त्याकडे हात करून रडू लागले. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या व्यक्तीने हाक मारून वसंतला बोलावले. वसंत कुबडीचा आधार घेत धडपडून उठला. केळ्याची एक फणी घेऊन गाड्यांमधून वाट काढत तो त्या कारजवळ पोचला. मुलाने झडप घालून बनाना बनाना करत ती फणी हातात घेतली. कारवाल्याने 100 रुपयांची नोट वसंतच्या हातात दिली. वसंत बाकीचे पैसे देण्यासाठी खिसे चाचपत होता. तोच कारवाला त्याला म्हणाला, "असू दे, बाकी पैसे तुलाच ठेव." वसंत खुश झाला. कुबडी सावरत तो माघारी फिरला. 2 पावले तो चालला तसा इतक्यात सिग्नल सुटला. त्याच्या आजूबाजूने गाड्या भरधाव वेगाने धावू लागल्या. वसंत गडबडला. अचानक त्याच्या मागून जाणाऱ्या एका कारचा हलकासा धक्का त्याच्या कुबडीला लागला. त्याच्या हातातून कुबडी निसटली. वसंत अडकळून खाली पडला. त्याच्यापासून 2-3 फुटांवर असलेल्या ट्रक ड्रायव्हरला गाडी कंट्रोल झाली नाही. ब्रेक दाबून ट्रक थांबेपर्यंत ट्रकचे एक चाक वसंतच्या मानेवरून पलीकडे गेले. वसंतचा शेवटचा आचका देखील घशातच राहिला. एका क्षणात वसंतचा जीव गेला. ट्रक खाली वसंतचा मृतदेह वेडावाकडा पडला होता. क्षणात ट्रॅफिक जाम झाले. मृतदेह पाहून लोकांची हळहळ वाढली. अपघाताची बातमी कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वात आधी पोलिसांनी गर्दी हटवली व ट्रॅफिक क्लिअर केले. ट्रक ड्रायव्हर अपघात होताच गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला. पोलिसांनी पंचनामा करून वसंतचा मृतदेह रस्त्याच्या कडेला घेतला. अँब्युलन्स बोलावून वसंतचा मृतदेह सरकारी दवाखान्यात हलवण्यात आला. वसंतच्या मृत्यूची बातमी धारगावात वाऱ्यासारखी पसरली. धारगावातील लोक वसंतच्या घराकडे धाव घेऊ लागले. कुणीतरी वनिता व तुकारामपर्यंत ती बातमी पोहोचली. वस्तीतल्या 4-5 महिला सुंदराला कळवण्यासाठी ती ज्या ठिकाणी कामाला जायची तिकडे गेल्या. सुंदराला ही बातमी कळताच ती सुन्न झाली. भानावर येताच तिने मोठ्याने किंकाळी फोडली. दुःखाचा वेग अनावर होऊन ती वारंवार बेशुद्ध पडू लागली. महिलांनी तिला सांभाळून घरी आणले. कुणीतरी शाळेत जाऊन सुवर्णाला घेऊन आले. घरात चाललेला आक्रोश पाहून लहानगी सुवर्णा भाबावून गेली. काहीच कळत नसल्याने ती देखील रडू लागली. जावयाच्या मृत्यूची बातमी समजताच वनिता व तुकाराम धावत पळत धारगावला आले. आई बापाला बघताच सुंदरा पुन्हा मोठमोठ्याने रडू लागली. लहानगी सुवर्णा आपल्या आजीला बिलगली. तिला कुशीत घेऊन वनिता धाय मोकळून रडू लागली. मागोमाग आलेला शिरपा आतून तुटून गेला होता. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. पण आता त्याला कठोर होणे आवश्यक होते. डोळे पुसून शिरपा उठला. वसंतच्या बहिणीला आणि गावाकडे ही बातमी कळवणे आवश्यक होते. दवाखान्यात जाऊन वसंतचा मृतदेह ताब्यात घ्यायचा होता आणि त्याचा अंत्यसंस्कार कुठे करायचा याचा निर्णय घ्यायची जबाबदारी देखील शिरपावर येऊन पडली होती. बोटातली सोन्याची अंगठी काढून तो सोनाराच्या दुकानाकडे चालू लागला. शिरपाने अंगठी काढून सोनाराच्या दुकानातील काचेवर ठेवली. त्याचे डोळे भरून आलेले बघून गल्ल्यावर बसले शेठजी नोकर माणसाला बाजूला करून स्वतः त्याच्याजवळ आले. शेठजी, अंगठीचे किती येतील? आपले डोळे शेरच्या बाईला पुसत शिरपा म्हणाला, "हे घे, आधी पाणी पी." पाण्याचा ग्लास शिरपाला देत शेठजी म्हणाले. शिरपाने एका घोटातच पाण्याचा ग्लास रिकामा केला. घसा खाकरून शेठजींना लवकर देण्याची विनंती करू लागला. शेठजींनी खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी आपला पुतण्या वसंतची कर्मकहाणी शेठजींना हुंदके देत सांगितली. शेठजींनी अंगठीची योग्य रक्कम तर दिलीच, पण त्याचबरोबर 5,000 रुपये जास्त शिरपतीला दिले. शेठजींना हात जोडून शिरपा दुकानाबाहेर पडला. बाहेर येऊन त्याने रिक्षा केली व तो धारगावच्या सरकारी दवाखान्यात पोहोचला. पोलिसांना ओळखपत्र दाखवून तो वसंतचा मृतदेह ठेवलेल्या शवागारात गेला. वसंताचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत घट्ट गुंडाळून ठेवला होता. मृतदेह पाहून शिरपाच्या बावलांचा बांधा फुटला. शवागारातील कर्मचाऱ्यांनी त्याला सावरले. नोंद करून वसंतच्या मृत्यूचा दाखला लिहून दिला. पोलिसांच्या मदतीने शिरपाने अँब्युलन्स ठरवली. धारगावातील तरुण लोक तोपर्यंत तेथे पोहोचले होते. त्यांची सल्ला मसलत करून वसंतचा अंत्यसंस्कार त्याच्या गावात कोळीवाडीत करण्याचे ठरवले. सर्व कार्य पार पाडून शिरपाने वसंतचा मृतदेह ताब्यात घेतला. कोळीवाडीत वसंतची भावकी अशी नव्हतीच, पण गावकरी, बालमित्र, काही जवळचे नातेवाईक यांना निरोप पाठवून त्यांना अंत्यसंस्काराविषयी कळवले होते. अँब्युलन्स धारकाच्या वसंतच्या खोपटाजवळ येऊन थांबली आणि कमी होत आलेला रडण्याचा आवाज पुन्हा एकदा जोराने उसळला. मुख दर्शन करण्यासाठी वसंतचा मृतदेह खोपटा बाहेर एका खाटेवर ठेवण्यात आला. धारगावातील लोक वसंतचे अंतिम दर्शन घेऊ लागले. रडून रडून थकून झोपी गेलेल्या निरागस सुवर्णाला पाहताच बाया बापड्यांचा धुंदका फुटत होता. संध्याकाळ होत आली होती. शिरपतीने सर्वांना आवरायला सांगितले. वसंतचा मृतदेह अँब्युलन्समध्ये ठेवला. त्याच्या दोन्ही बाजूस तुकाराम, वनिता, सुंदरा, सुवर्णा, वसंतची बहीण द्वारका आणि दाजी दाटीवाटीने बसले. उदास मनाने शिरपाने अँब्युलन्सचा दरवाजा बंद केला आणि धारगावातील एका तरुणाला कोळीवाडीचा रस्ता सांगण्यास पुढे बसवला. धारगावातून कोळीवाडीला जाण्यासाठी एक टेम्पो फिरत होता. लोक हळूहळू येऊन टेम्पोत बसत होते. शिरपाने ड्रायव्हरला घेऊन गुत्त्याची वाट धरली. 4-5 पेग मारल्यावर शिरपाचं दुःख थोडं कमी झालं. एक बाटली पार्सल घेऊन तो टेम्पो जवळ आला. एव्हाना टेम्पो माणसाने गच्च भरला होता. ड्रायव्हर आणि शिरपा पुढे बसले. 1.5-2 तासात ते कोळीवाडीला पोहोचणार होते. शिरपाने खिडकीला डोके टेकवले. गार हवा अंगाला झोंबत होती. शहर मागे पडत होते आणि वर्दळ कमी होत होती. शिरपाने डोळे मिटून घेतले.
वसंतचा बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. थकलेल्या शिरपाला शांत झोप लागली. रात्री 12च्या आत वसंतला अग्नी द्यायची होती.